तू जिम्नॅस्टिक्स मध्ये होतीस आधी, ओके. सो फिटनेसचं महत्व कसं ते इंट्रोड्यूस झालं जिम्नॅस्टिक? मी लहानपणापासून आम्ही जिम्नॅस्टिक करायचो, तर तो एक खेळ म्हणून, म्हणजे माझे वडील गेले 1984 साली. ओके. माझे बाबा साहित्यिक होते, ॲज यू नो, अनिल कर्वे. तर बाबा गेल्यानंतर कुठेतरी आम्हाला अडकवायचं, कारण संध्याकाळच्या वेळी खूप आमच्याकडे रिडिंग आणि लोक हे खूप आम्हाला सवय होती, मला आणि राहीला. त्यामुळे समर्थ मॅम मंदिरमध्ये आईने आम्हाला एक 6:30 ते 7:30 या वेळात ऍडमिशन घेतली. आणि तेव्हा पण उदय देशपांडे तिथले आत्ता पण कार्यवाह, तर सरांनी थोडेसे त्यांचे रूल्स रेग्युलेशन वळवून आम्हाला मध्येच ऍडमिशन दिली. नंतर त्यांची बरीच प्रोसेस होती, शिबीर बिबीर आणि असं. तर माझा काका जाऊन भेटला आणि मी तिथे गेले. तर त्यामुळे तिथे गेल्यावर मला असं कळलं, अच्छा, म्हणजे इकडे असं सगळं असतं, डबल बार, सिंगल बार, उड्या मारायच्या. कारण लहानपणापासून ना आमच्याकडे असा वॉर्डरोब होता आणि असं दरवाज्यातनं बेडरूममध्ये एंट्री घेतली की तिकडे हात ठेवायचा वॉर्डरोबवर आणि असे असे पाय करून वर जायचं, वरती चढायचं वॉर्डरोबवर आणि तिथून उड्या मारायच्या. हा माझा आवडीचा खेळ होता. तर तिथे गेल्यावर मला असं कळलं की आपल्याला असं खूप काय काय मिळतं की जिकडे आपल्याला उलट सुलट होतं. म्हणजे तुला पहिल्यापासूनच त्याची आवड होती? मी खूप ऍक्टिव्ह होते सोनाली, म्हणजे मी एका जागी बसायचेच नाही. आणि मग सुट्टी आली की आमच्या बिल्डिंग मधल्या आईला विचारायचे, फुलवा नाहीये का, पुण्याला गेलीये का आजीकडे, कारण खूप शांत असायची आमची बिल्डिंग आणि आम्ही खूप मस्ती करायचे.